मला माहीत नाही तर काही लेडीज मीपणा का वापरतात, तर मीपणा वापरून त्यांना काय फायदा असतो माहीत नाही. तर त्यांना एक कळत नाही, तर एक कुणी कासव बनून चालतं तर कुणी ससा बनून चालतं. तर चला, हे आयुष्य आहे, चालायचंच नाही का. तर नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आणि आता आमच्या श्रावण महिन्यात आमच्या गावाकडे म्हणजे आमच्या खानदेश भागाकडे होणारा कार्यक्रम म्हणजेच कानुबाई माता उत्सव असतो, तर खूपच छान असतो. तर आता त्याच्यासाठी मला सगळी घराची साफसफाई करून घ्यायची होती, म्हणजे गोधड्या आणि भांडी वगैरे सगळे घासून घ्यायची होती. तर मी सुरुवात पहिले गोधड्यांपासून केली. सकाळी म्हटलं पहिले गोधड्या धुवून घ्याव्यात आणि नंतर मांडणीवरचे पसारा काढायला लागले. आणि तसंच तर बघा मैत्रिणींनो, लई भांडे नाहीत माझे, थोडेच आहेत. एका दिवसात कसंही आवरून होतं आहे. आणि मीपणा म्हणजे काही लेडीज असं वाटतं त्यांना, तर मला येतं तसं कुणाला येत नाही. तर त्यांचा हा गैरसमज मला वाटतो की हा त्यांचा मोठा गैरसमज आहे. तर त्यांना येतं म्हणून दुसऱ्याला येत नसेल, असं काही लोकांना तसंच वाटतं की आपणच करू शकतो सगळे कामं असं. तर काही त्यांना मला एकच सांगायचं आहे, तर कुणाला कासव बनायला आवडतं, तर कुणाला ससा. आणि माहिती आहे सशाला काय भेटलं होतं आणि कासवाला काय भेटलं होतं, तर ते तर असो, आपापले विचार आणि आपापली विचारसरणी असते. बाकी लोकांना आपण सुधरू शकत नाही. तर चला, चहासुद्धा राहिलेला होता, चहा घेतला. आणि तुमचं पण असंच आहे का हो, काही वस्तू मिस्टरांनी आणली आणि आपण त्यांना म्हणतो तर का आणलं, कोण खाते म्हणून, आणि आपण बोलणारेच आपण सुरुवात करतो खायला. तसंच माझं काही आहे, आमच्या घरात टोस आणि खारी कुणी खात नाही, मीच खात असते. तर आणल्यावर मी म्हणते मिस्टरांना का आणले, आणि सुरुवात तर मात्र मीच करते खाण्याची. आणि चला, असेच छोटे मोठे नोकझोक लाईफमध्ये असले की लाईफ कशी छान जाते नाही का. आणि माझ्या गोधड्या वगैरे धुवून झालेल्या होत्या, आणि तसं तर काही जास्त गोधड्या नाहीत, 8 ते 10 आहेत. आणि नंतर मला भाग्याच्या प्रोजेक्टचे कामंसुद्धा होते, तेही केले. आणि लेकरांसोबत आपल्यालासुद्धा पुन्हा एकदा शाळेत जायच्या मोका भेटतो. फरक एवढाच असतो, तर आपण तिथं जाऊन बसत नाही, पण अभ्यास मात्र सगळाच करावा लागतो. आणि त्यानंतर बघा, शहरात राहणाऱ्यांचे असे काही हाल असतात. गावातले लोक असे किचनवर भांडी वाढू घालत नाही, आपण घालतो, कारण शहरात राहून सगळेच ॲडजस्ट करावं लागतं. आणि गावाकडच्या लोकांना वाटतं की शहरातले लोक किती मजेत राहतात, तसं काही नाही मंडळी. शहरात राहणारे जास्त ॲडजस्ट करून राहायला शिकतात आणि त्यांचे खूप हाल असतात बरं का, ते सांगू शकत नाही. पण आता नाईलाज असतो, परिस्थिती शिकवते सगळं करायला. आणि चला, रोजचेच कपडे वगैरे धुतलेले होते, ते यांचा पसारा भरपूर झालेला होता, तोही आवरायला काढला. आणि त्यानंतर मला करायचा होता प्रोजेक्ट. आणि चला, प्रोजेक्ट झाल्यानंतर आता आपला आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. आणि आपले छान छान ब्लॉग बघण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा. आणि असेच छान छान ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.